रोहित पवार हे फेक नरेटिव्ह सेट करत आहेत असा आरोप अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष सचिन पोटोर यांनी केलेला आहे। तर 2019च्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांचे वडील निलेश घायवळच्या घरी गेले होते, तर रोहित पवारांच्या आई घायवळच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। रोहित पवारांच्या मातोश्रींचे फोटोही त्यांनी समोर आणले आहेत। सध्या महाराष्ट्रभर फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याचाच भाग म्हणून विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब यांच्यावर आज त्यांनी हा चुकीचा आरोप केलेला असून हा आरोप पूर्णपणे निराधार आहे। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील श्री राजेंद्र पवार हे स्वतः निलेश घायवळ यांच्या जामखेड तालुक्यातील घरी त्यांना भेटायला आणि त्यांची मदत मागायला गेले होते। बघा, माझी आई राजकारणात नाही, इथं आली, इथला विरोधक पण तिच्या जवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे। आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा। त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे। जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला। माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत। अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत। आमचं मत एवढंच आहे की गरिबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं आणि मोठ्या मोठ्या लोकांना नाहीतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याच्याचबरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतो। म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।